या मुलाला ना बाहेर पडूच द्यायला नको. अगं त्यांनी जे केलं ते बरोबरच केलंय. काय 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 हो, काय चुकलं त्याचं? काय चुकलं म्हणजे मग एवढं का लेक्चर दिलं त्याला? आपण कायदा हातात घ्यायचा नसतो, आपण काय गुंड आहोत का? हो, केवढं बोललात तुम्ही त्याला. ते लेक्चर देणं गरजेचं होतं, कारण नाहीतर कंट्रोल नाही राहणार त्याच्यावर. मला ना कधी कधी तुमचं काही कळतच नाही. मध्येच रागावता काय, कौतुक काय करता? अगं कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे. आज मला कळलं की आपल्या मुलामध्ये पण फायटिंग स्पिरिट आहे. आणि मग त्या अंगाशी आलं म्हणजे? अन्यायाविरुद्ध लढताना या गोष्टीचा विचार करून चालत नाही. आपला मुलगा आर्मीत गेला नाही म्हणून काय झालं, तो अन्यायाविरुद्ध लढतोय. याच गोष्टीचा मला खूप आनंद झालेला आहे. मग एक काम करा, उद्यापासून एक बंदूक देऊन टाका त्याच्या हातात. पण अन्यायाविरुद्ध लढण्याची ही पद्धत नाहीये. नितीश तरुण आहे, मी तरुण असताना हेच केलं. पण नंतर मला जाणीव झाली की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी वेगळ्या पद्धती आहेत. आता ही जाणीव होण्याची नितीशची फेज अजून यायची आहे. तोपर्यंत काय हे असंच? बघू. धन्य आहे. तुमची गणितं तुम्हालाच कळू. अहो माई, हा राजवीरच आहे आपला. ही मुलगी ती तुम्हाला सोडायला आली होती घरी आपल्या. काहीचं नाव मनवा, बघा तीच आहे ही. शोधून शोधून राजवीरला ही असली मुलगी सापडली. हिच्यासाठी एवढं चांगलं स्थळ हातातनं घालवलं त्यांनी. आता हे असले मेसेज बघून कोण मुलगी देणार आहे आपल्या घरात? या जन्मात राजवीरचं लग्न होणं शक्य नाहीये. हॅलो राजवीर, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. दूध पिऊन घे. नकोय मला. अरे जेवला सुद्धा नाहीयेस तू बाळा. नको काय, मी काय कुकुला बाळ आहे का? काय काय चाललंय तुझं? अजिबात ऐकणार नाही ना? एवढा मोठा झालायस? हा, माझ्यापेक्षा उंच झालायस, पण म्हणून काय आईपेक्षा मोठा होत नाहीस? चल, दूध पिऊन घे. थोडं 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 चल 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 पटकन. हा, बस बस. बास काय बास? अरे ऐकणार नाही ना आईचं? शाळेपासून हा असाच स्वभाव, हट्टीपणा, मारामाऱ्या. स्वतःला हवं तेच करायचं. मी काय चुकीचं केलंय का? ते पण हे वागणं शोभतं का? गावगुंडासारखं वागायचं का? अगं पण मी हा मनू, बोल बाळा. हा बोल बोल. कोण? आजी? अच्छा, हा त्या आजारी होत्या त्या राजवीर मोहितेंच्या आजी. हा, अगं मग जा ना, विचारतेस काय? अगं मनू, यासाठी माझी परवानगी का घेतेयस? जा आणि ऐक, जपून जा हा, आणि लवकर ये. हा, मी काय म्हणत होते, मध्येच मनूचा फोन आला. हो, ते निम्म्या गावाला पण ऐकू गेलं. नितीश, तू दूध देतेस ना? बोला ना, काय बोलायचं होतं तुम्हाला? राजवीरला बोलावलंय मी. तो आला ना की मग बोलू. माई, काय झालं माई, असं अचानक बोलवून घेतलंस? तुम्ही सुद्धा इथे? सगळं ठीक आहे ना? मला बोलायचं होतं तुझ्याशी, आणि हिला पण मीच बोलवून घेतलंय. त्या मेसेजमुळे तुम्हा दोघांची खूप बदनामी झाली, आणि मला त्यामुळे खूप वाईट वाटतंय. तू, तुझे आई बाबा सगळ्यांनी खूप समंजसपणे, शांतपणे सांभाळली परिस्थिती. खरं तर मला खूप कौतुक वाटतंय त्याचं.
खरं म्हणजे मी येऊन भेटायला हवं तुझ्या आईबाबांना, पण माझी तब्येत ही नाही, त्याची खरंच काही गरज नव्हती. नाही कशी. ह्या गोष्टीचा मला इतका मनस्ताप झालाय, मग तुला किती झाला असेल? त्रास झाला खरा, पण घरच्यांनी खूप सांभाळून घेतलं. ते होते म्हणूनच यातून बाहेर पडू शकले. तुम्ही प्लीज त्रास करून घेऊ नका स्वतःला. आणि माई, आता आपण या विषयावर नको बोलूया. हे बघ, खरं म्हणजे तू हिच्या आई वडिलांना भेटायला हवं. अरे वरवर किती नॉर्मल वाटत असलं तरी हिच्या आई वडिलांची घालमेल मी समजू शकते. तू जाऊन ये. हो, जाईन मी. त्याची खरंच काही गरज आहे, गरज आहे. माई म्हणते ते बरोबर आहे. मी येतो तुमच्या बरोबर. तसंही त्या गावात जाऊन हे सगळं कोणी केलंय हे शोधायचंच आहे. निघूया. मी खरंच जाईन, तुम्ही येण्याची गरज नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का आपल्याला परत एकत्र कोणी बघितलं तर काय विचार करेल? नाही नाही, तसं अजिबात काही नाहीये. पण नायगाव कुठे फार लांब आहे, मी जाईन ना ट्रेनने. उगाच तुम्हाला त्रास नको ना म्हणून. खरंच एवढंच कारण असेल तुमच्या नकारामागे तर याला काहीच अर्थ नाही. निघूया आपण. एक मिनिट प्लीज, प्लीज माझं ऐका. तुम्ही याची गरज नाहीये, मी खरंच जाईन. अगं आता तू म्हणतोय ना, मग येऊ दे त्याला. ठीक आहे, येते मग मी. सुखी हो. माई, कोणाला आशीर्वाद देता? भैया, ही तीच आहे ना जिच्या बरोबरचे मेसेज व्हायरल झाले होते? येते मी. आज काय सहजच का? मी बोलावलं होतं तिला. कशाला? जाऊ दे तिला. राज वाट बघत असेल तिची. का? तो हिला सोडायला हिच्या घरी जातोय. ड्रायव्हर नाहीये? मी सांगितले राजवीरला. जा बाळ. तुम्ही काळजी घ्या. येते मी. माई, या मुलीचा एवढा का पुळका हो तुम्हाला? सॉरी, थोडा लेट झाला. मी काय म्हणते, तुम्ही मला स्टेशनला सोडा ना, मी तिथून ट्रेनने जाते. सीट बेल्ट. मला एक कळत नाहीये की दादाच्या मनवाच्या इतका का फेवर मध्ये. अगं माईला चक्कर आली होती ना मंदिरामध्ये, तेव्हा त्या मनवानेच तिला घरी आणून सोडलं होतं. हो, पण म्हणून काय सारखं सारखं तिचा ड्रायव्हर बनून तिच्या घरी सोडायला जायचं असतं का? हे शोभतं का दादाला? मला तर वाटतं ना, ही मनवा दादाला तिच्या जाळ्यात ओढत असणार आहे. आपली ही श्रीमंती बघून ना तिचे डोळे दिपले असणार. नाही, मला नाही वाटत ती तशी मुलगी आहे. उलट ती खूप शांत, सोज्वळ आणि कल्चर्ड वाटते. आणि मला नाही वाटत तिच्या डोक्यात असं काही येणार. दादाला अशीच लाईफ पार्टनर हवी आहे जी त्याला समजून घेईल, शांत ठेवेल. हो, रिअली? दादाला ना सुष्मिता सारखी मॉडर्न बायको हवी,
जी आपल्या स्टेटसला शोभेल. मॉड आहे. तुला सांगू का यश, मला तर असं वाटतंय की त्या मनवानी ना दादाशी जवळीक साधण्यासाठीच हा सगळा SMS चा मॅटर क्रिएट केला असणार. उगाच वाटेल ते बोलू नकोस हा अलकनंदा. ती असं करणं शक्यच नाही. हे SMS प्रकरण आहे ना, हे मुद्दामून कोणीतरी घडवून आणलंय. ज्याने कोणी घडवून आणलंय ना, दादा त्याला सोडणार नाही. मनवाला निघून इतकाही वेळ झालेला नाही की ती लगेच आता पोहोचेल. मी कुठे काय म्हणाले? मग इथे अंगणात उभी राहून वाट काय बघत बसलीस? मी काय म्हणते, काय एकदा जरा फोन करून बघूया का मनूला? म्हणजे कुठपर्यंत पोहोचलीये ते कळेल आपल्याला. बाय रोड निघाली, 2 तास तरी लागतील. आणि आरती, तू टिपिकल आई सारखी प्रेशर काय घेतेस? काय 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 म्हणालात तुम्ही? अहो आईच आहे मी, काळजी वाटणारच ना. मनू काय पहिल्यांदा बाहेर गेलीये? नाही तसं नाही हो, पण ते मेसेजचे प्रकरण झाल्यानंतर पुन्हा राजवीर आणि मनू एकत्र आहे याची धास्ती वाटते का तुला? आरती, आपणच पुन्हा तिथे अडकून पडलो तर मनूला काय समजून सांगणार? नाही, त्या गोष्टीचं टेन्शन किंवा प्रेशर मी अजिबात घेत नाही. ती गोष्ट माझ्या मनात सुद्धा नाहीये. मग काय? एक सांगू? काय? राजवीर आणि मनूच्या भेटीगाठी वाढतायत असं नाही का वाटत तुम्हाला? मग काय हरकत आहे? नाही, हरकत काहीच नाहीये. आरती अशी गोंधळते काय? तू स्पष्ट सांग, काय चाललंय तुझ्या मनात? नाही काही नाही. मग यातून काहीतरी विपरीत घडेल असं वाटतंय का तुला? नाही नाही, माझा पूर्ण विश्वास आहे आपल्या मनोवर. पण तरी आरती, मुलांची ओळख होते, ओळखीतनं मैत्री होते, हे नॅचरल आहे. मुलं मोठी होतात ना, तर त्यांच्या लढाया त्यांना लढू द्याव्यात. लेट देम एक्सप्लोर देअर ओन वॉरफेअर. आपण फक्त त्यांना दिशा दाखवायची. वी शुड बी देअर गाईड. ओके? आणि काळजी करू नकोस, येईल मनवा. चल आज चल. किती वेळ झाला आपण इथेच होत नाही? ऍक्च्युली घोडबंदर रोडला ट्रॅफिक असतच नेहमी, होईल कमी. आज जरा जास्तच ट्रॅफिक आहे. मी आईला फोन करून घेते, तिला सांगते उशीर होईल. हॅलो आई, मला जरा उशीर होईल ना घरी यायला. नाही नाही, थोडं ट्रॅफिक आहे ना म्हणून मी बाय रोड येते. मी तुला घरी येऊन सांगते ना सगळं. हा ओके बाय. शिंगणे काय झालंय पुढे? तेलाचा टँकर उलटलाय, 2-3 तास लागतील ट्रॅफिक क्लिअर व्हायला. नाही थँक्स. ऍक्च्युली तुमचं बरोबर होतं, ट्रेनने तुम्ही लवकर पोहोचला असता. मी तुम्हाला इन्सिस्ट केलं बाय रोड जाऊ आणि एवढं ट्रॅफिक लागलंय सगळं. नाही इट्स ओके, होतं कधी कधी. आणि तसंही आता आपल्या हातात काही नाही म्हटल्यावर चिडचिड करण्यात काहीच पॉइंट नाही.
लाईट्सचं बरं असतं नाही, कडेकडेने काढता येतं. म्युझिक लाव. चालेल. अहो काय करायचं, अजून नाही आली मनवा. बाबा आता वाट बघत बसण्यात ना काही पॉइंट नाहीये. हे बघा मॅप मध्ये बघा एवढं ट्रॅफिक आहे. ताईला ना घरी पोहोचायला अजून 2.5 तास तरी लागेल. अरे देवा, आजच असायला हवा होता एवढा ट्रॅफिक. माझ्याकडे ना एक बेस्ट ऑप्शन आहे. काय सांग ना. मी बाईकवर जाऊन ताईला पटकन घेऊन येतो. चालेल, आता एवढ्या ट्रॅफिक मध्ये आता तू कशाला जातोय आणखी? जाऊ दे, मी फोन करून बघते तिला. ते इकडे नाही लागत आहे, फोन बंद आहे. आता दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. मी पटकन जातो आणि लगेच घेऊन येतो. हो जा, अजिबात. पटकन जा. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? आपल्याला कळलंय ना ट्रॅफिक आहे म्हणून उशीर होणार आहे, मग कशाला छोट्या छोट्या गोष्टीवरनं काळजी करत बसताय? अहो पण आणि ती काय एकटी नाही, राजवीर मोहिते आहेत तिच्या बरोबर, येईल ती. अगं येईल ती. अंधार झाला. काय करायचं या ट्रॅफिकचं? नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझ्या घरचे खूप समजूतदार आहेत आणि मी कळवलंय ना मी येते आणि तुम्ही आहात सोबत, सो इट्स ओके. हा पण तुम्हाला कंटाळा आला असेल तर मला सांगा, आय ड्राईव्ह. तुम्हाला ड्राईव्ह करता येतं? हो. इट्स ओके. तुम्ही बिझनेस कधी सुरू केला? वडिलोपार्जित होता, पण मग नंतर मिल्स बंद पडले. तुमची मिल होती? हा, पण ते सगळं लॉस मध्ये गेलं. मग आम्ही बँकरप्ट झालो, आमचं घरही गेलं, लोकांनी सिच्युएशनचा गैरफायदा घेतला, बऱ्याच गोष्टी घडल्या. पण तरी तुम्ही एवढं मोठं एम्पायर उभं केलं, तुमचं खरंच कौतुक आहे. मी शिक्षण घेता घेता काम पण करत होतो. म्हणजे जेव्हा माझं एज्युकेशन पूर्ण झालं तेव्हा माझ्याकडे डिग्री पण होती आणि एक्सपिरियन्स होता. ग्रेट. 18 वर्षांचा होतो तेव्हा एक छोटीशी कंपनी सुरू केली आणि आज इथपर्यंत पोहोचलो. ऍक्च्युली तुमच्या ब्रँडच्या डिझाईन्स खूप युनिक आहेत आणि व्हरायटी पण खूप आहे. आय थिंक ते पण तुमच्या यशाचं खूप मोठं कारण आहे. येस, आत्ताच आमची नवीन एथनिक रेंज लॉन्च झाली. त्यासाठीच तुम्हाला मॉडेल म्हणून विचारलं होतं, पण दुसरी मॉडेल घेऊन त्याचे होर्डिंग्स लागले. पण ऍक्च्युली दिवाळी आणि दसरा हा सीझन खूप महत्वाचा असतो आमच्या बिझनेससाठी, त्यामुळे तुमच्याकडे मॉडेलिंगचा विषय मी काढलाच नाही त्यानंतर. तुम्ही अजूनही तोच विचार करताय? मला वाटलं विसरला असेल. पराभव आणि अपमान कधीच विसरत नाही.